हॅलो गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर मी गेली होती दुकानात आणि दुकानातून आणलेले होते शॅम्पू. तर हे शॅम्पू हेड अँड शोल्डरचे मला म्हणजे कोंडा झालेला आहे डोक्यामध्ये, त्याच्यासाठीच म्हटलं आणावं आणि थोडंसं आपला जो शॅम्पू आहे त्याच्यात मिक्स करून आणि लावणार तर डॅन्ड्रफ जाईल असं करून. तर बघितलं तर मला वाटलं ही जी पुडी कितीला भेटायची, 1ला भेटायची बरं का. आता 2ची झाली ही. 1 मिनटं, आता 2ची होऊन गेली. मला वाटलं 1चीच आहे, मग त्यांना विचारलं 5 झाले ना, 5 पुड्यांचं. मग ते म्हटले की नाही म्हणे 10 झाले. म्हटलं 10 कसं आहे. तर बघितलं तर 1 पुडी 2ची होती. बापरे बाप. तर लोक तर आता लुटायच्या मागेच पडलेले आहेत असं होऊन गेले आहेत. तर खूप जास्त डॅन्ड्रफ झालेलं आहे डोक्यामध्ये ना थंडीचं. आणि तर म्हटलं धुवावं 2-3 दिवस व्यवस्थित, तर डॅन्ड्रफ जाईल. त्याच्यासाठी शॅम्पू आणलेला होता. तर आणि आता आली आहे काय गं. मी तुम्हाला गुड मॉर्निंग सांगितलं मित्रांनो, पण 12 वाजलेत. तर गुड आफ्टरनून म्हणते आता. हनीचा फॅन बघू का, दाखव तुझा फॅन. हां हां, छान हवा लागते ग, बघू दे इकडे. उन्हाळ्यात खूप कामात येतात ना उन्हाळ्यामध्ये. डोळे मस्त थंडगार वाटते. हॅलो गाईज. तर बघा, हनीसाठी जे पार्सल मागवलेलं होतं ना ते येऊन गेले. तर तिचा डान्स आहे स्कूलला ना, तर हा ड्रेस येत आहे तिथं. तर खराब आहे का काय, मिशोवरून मागवलेलं आहे 150 रुपयाला. हां 150लाच आहे. तर छान आहे ड्रेस, बघू शकता तुम्ही. तर हनीला माहीत नाही आहे की आज पार्सल येणार आहे. तर तिला सरप्राईज देऊया आपण. इथं ठेवून बेडवरती ठेवून देते मी ड्रेस, आणि आपण बघूया किती खुश राहते, किती आनंद होते तिला की ड्रेस बघून तिचा ड्रेस आला. कारण की 4-5 दिवस झाले ती सांगत होती की माझा ड्रेस नाही आला असं. म्हटलं आता क्लासला गेलेली आहे ती, तिला सांगूया म्हणजे दाखवूया तिला, है ना. सांगणार नाही आहे मी, डायरेक्टमध्ये आली का मग ती स्वतः बघेल तेव्हा बघूया. अरे 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 एवढं जोरात. हां दे बॅग. काय ग, 1 मिनटं पकड बॅग. दे नको, जड लागते दे. ऐकत नाही. आता जाईल हा ती घरात. हळू गा. काय गा, ते ऐकत नाही ग बाई. गेली. हां जाईल ती मध्ये आता. दार उघडलं तिने. बॅग सुद्धा ठेवली नाही, खाली फेकून दिली का ग. हुशार. आला बघ तुझा ड्रेस. हां आताच तर आला. आवडलं का. मागे सरक थोडी अजून, अशी तिकडे जाई ना. हां ग आला.
छान दिसते ग. आणि पायाचे सॉक्स घालेल ना. शॉर्ट्स आहे, शॉर्ट्स वन पीस आहे बेटा ते. हां, वन पीस. खुश झाली ना. हां, परफेक्ट बसला ग. आणि तब्येत मला वाटलं मोठा येईल का काय, तर व्यवस्थितच आलेला आहे तिला, है ना. कारण की ती बारकी आहे, म्हणते येतो का नाही काय नाही, तेच टेन्शन होतं मला. पण येऊन गेले. आलं बेटा, तेवढंच येतं ते. आणि इथं स्ट्रेचेबल आहे ना, त्याच्यामुळे मग व्यवस्थित कमरेत पण बसते. तर मित्रांनो, आता बसलेली सोफ्यावर कावर बसलेली, कारण की आता माझं आहे ना डोकं दुखतंय. आणि माझी पोरगी मस्त मोबाईल घेत बसलेली आहे इकडे, मोबाईल बघत. तर आता नेमकं संध्याकाळ झाली. आता नेमकं करावं काय, तर गोळी होती, गोळी घेतली. आणि थोडीशी गळ्यात असं खरगटसारखं वाटतंय, आणि सर्दी तर होईलच असं वाटायला लागले, आणि डोकं तर खूप जास्त दुखतंय. तर आता काय करावं काय नाही. गोळी तर घेतली आहे, फरक नाही पडला. झेंडू बाम जो आहे आपलावाला, तो लालवाला असतोय ना, तो लावलेला आहे. तर थोडंसं इकडचं अर्धं डोकं दुखतंय, तर थोडंसं बरं वाटतंय. पण नेमकं ते जोपर्यंत हे आग मारते ना झेंडू बाम, तोवर चांगलं राहील. परत दुखायला लागेल. आणि 2दा वॉमिटिंग झाली. मग आता करावं काय. तर माझं आहे ना ॲसिडिटी झाली का लगेच मग उलटे व्हायला लागतात आणि डोकं दुखायला लागतं. मग म्हटलं सकाळी ना खिचडी खाऊन घेतली, आणि तिखट होती थोडीशी, जास्त तिखट खाल्लं तरी सहन होत नाही. मग आता काय करायचं काय नाही. म्हटलं आता गोळी तर घेतलेली आहे, मग तरी थोडं थोडं दुखतंय. म्हटलं आता एखादं दगड घ्यावं आणि डोकं आहे ना त्याच्यावर असं हातोडाने असं कुटून काढू असं वाटतंय मला, माझंच डोकं. पण काय करू, तसं बी करू शकत नाही. आता बसलेली आहे गुपचूप झेंडू बाम लावून शांतपणे. आमची हनी शांतपणे बसते. आमची हनी अशी आहे ना, मला जर असं काही दुखायला लागलं ना, ती शांत राहते, त्रास देत नाही, अजिबात देत नाही ती मला त्रास. तर आता बघा मोबाईल घेऊन बसलेली आहे शांत, मोबाईल आहे म्हणून. अशी पण काळजी घेते पण ती माझीवाली. तर मला जर बरं नाही वाटलं ना, ती येते माझ्याजवळ, नाही तर मग पाणी विचारते, जेवायला विचारते, असं करते. ती काळजी घेते, खूपच चांगली आहे माझी पोरगी. एकुलती एकच आहे ना. तर तुम्हाला सांगते, मुलींना खूपच आईंना म्हणजे काळजी घेतातच. तर माझी पोरगी खूप हुशार आहे, एवढीशी आहे, 7 वर्षाची आहे, पण काळजी घेते. अशी मस्तीखोर आहे, भरपूर करते. पण जेव्हा मला बरं नाही वाटलं ना, तेव्हा भरपूर काळजी घेते माझी पोरगी. तर आता शांत बसलेली आहे. माझे भांडे झाले आहेत घासून. म्हटलं आता स्वयंपाकाला लागावं, कारण की तिचे पप्पा येऊन जाईल आता. आता स्वयंपाकाला लागते. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. लाईक करा, कमेंट करा. बाय. भेटू पुन्हा पुढच्या व्लॉगला.